मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्याच बॉलला स्ट्राईक केला जातोय, बघायचं आहे यावेळेला 1 रन्स मिळेल। या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। स्ट्राईक एनकडे नो स्ट्राईक एनकडे प्रकाश सावर आणि स्ट्राईक एनकडे फलंदाज काशीनाथ हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एनकडे। पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज। या वेळेला बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये। अच्छी गेंद थी और गेंद सरल विकेट कीपर के दक्षिण में जाते हुए अच्छी गेंदबाज है ये गेंदबाज, अच्छी तरह से गेंदबाज यहाँ पे करनी होगी। फिर से गेंद लेके जाते और इस बार फिर से यही गेंद हर बल्लेबाज को परेशान करते। ज़्यादा से ज़्यादा गेंदबाज जो आते गेंदबाज करने के लिए ऑफस्टम्प और ब्लॉक स्टम्प के ऊपर ज़्यादा तो ज़्यादा गेंद रखते हैं और इसी तरह से गेंद रखते हैं तो फिर हर बल्लेबाज को बहुत दिक्कत होते हैं। और शॉट्स खेलने के लिए यानी कवर के ऊपर यानी फाइन लेग व शॉट फाइन लेके यहाँ पे खेलने के लिए वो शॉट्स खेलते हैं, लेकिन ये गेंद बहुत परेशान करते हैं। इसी तरह से गेंदबाज करते हैं तो अच्छी गेंदबाज यहाँ पे हो सकती है। गेंदबाज फिर से तैयार सुभाष, और इस बार फिर से गेंद को खेल दिया है और फर्स्ट और गली के बीच में 1 रन मिलेगा पालनापाड़ा टीम को। 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 3 पर। पहले गेंद के ऊपर 2 रन आए थे, उसके बाद फिर से एक सिंगल रन से यहाँ पे ये इसी तरह से यहाँ पे बल्लेबाज करनी होगी पालनापाड़ा टीम। पालनापाड़ा टीम भी बहुत अच्छी तरह से एक अच्छी टीम है पालनापाड़ा का टीम। और इस बार फिर से मिड विकेट के अब गेंद जाते हुए यहाँ पे अच्छी गेंद, अच्छी फील्डिंग यहाँ पे। 1 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पे 4 पर। पालनापाड़ा जो टीम है इसी तरह से जो बल्लेबाज यहाँ पे काशीनाथ तो स्ट्राइक पे, और इस बार हवे में गेंद यानी कवर के ऊपर से खेलने की कोशिश की थी, यानी 2 रन जरूर मिलते थे लेकिन 1 ही रन यहाँ पे मिलेगा। अच्छी फील्डिंग यहाँ पे नागला टीम की, बहुत अच्छी तरह से फील्ड करे यहाँ पे। षटक संपलं होतं पहिल्या षटकामध्ये एकांतरी धावा आपण बघितलं तर इथे 5 धावा आपण बघतायत। षटक संपलं होतं पहिलं सुभाष परेड यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे, कारण की बघा 5 पेक्षाही जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत या गोलंदाजाने। चांगले षटक या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय। आता मात्र वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरे षटक बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये येतो या ठिकाणी। शरद फरले या ठिकाणी येतोय गोलंदाज करण्यासाठी। नंबर 2 क्रमांकाचा हा गोलंदाज है, अच्छे गेंदबाज है शरद। पिछले मैच में बहुत अच्छे तरह से गेंदबाज किए थे शरद ने, यही शरद बहुत अच्छे तरह से गेंदबाज यहाँ पे करते हैं, कारण कि क्योंकि नागले टीम जो है वो बहुत मजबूत टीम है, यानी उनके टीम में बहुत अच्छे तरह से गेंदबाज है। इसी तरह से गेंदबाज करते हैं तो फिर नागला टीम बहुत अच्छे तरह से फील्ड में देखने के लिए मिलते हैं। यहाँ पे लॉन्ग ऑफ है, उसके बाद लॉन्ग ऑन वाड़ी शॉ मिड विकेट और स्क्वायर लेग, इसी तरह से फील्ड लगा दिया है यहाँ पे इस मैदान पे। बहुत अच्छे तरह से ये ग्राउंड है और इस बार फिर से गेंद लेके जाता है शरद। इस बार गेंद को हवा में गेंद और ये कैच लिपकता हुआ यहाँ पे, और अच्छे तरह से यहाँ पे कैच लिपकता हुआ और पहला विकेट खो दिया यहाँ पे पालनापाड़ा टीम ने। काशीनाथ हा फलंदाज बाद झालेला आहे। चांगला झेल सुभाष यांनी चांगला झेल घेतलेला आहे। सुभाष परेड आणि दीपेश राकावाच्या दिशेने हा चांगला झेल घेतलेला आहे। नवीन बॅटर चाललेला आहे।
दयानंद हा नवीन बॅटर जातोय. धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या 5-6. इथे विकेट सुद्धा मिळालेले आहे शरद याला. शरद देखील चांगला गोलंदाज आहे. अनुभवानुसार चांगली गोलंदाजी करतोय शरद. पुन्हा शतरक्षण लावलेलं आहे. दुपारचं सत्र या ठिकाणी चाललेलं आहे. पुढचा बॉल घेऊन जातोय. सामना करेल दयानंद. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे या ठिकाणी मित्रांनो. सर्व संघांनी 2 घ्यायचे, जेवून घ्यायचं या ठिकाणी. सर्व संघांना विनंती आहे की जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपण जेवून घ्यायचं आहे. जे कुठे आपले संघ झाडाखाली बसले असतील त्याच्या संघांना विनंती आहे, जे संघ आपले त्या संघांना विनंती आहे की आपण जेवून घ्यायचं आहे. आपले 8 संघ आहेत, त्या 8 संघांना विनंती असेल की इथे जेवण तयार झालेलं आहे, आपण जेवून घ्यायचं आहे. शरद अच्छे तरह से गेंदबाज यहाँ पे कर रहे हैं, बहुत अच्छे तरह से. पिछली मैच भी बहुत अच्छे तरह से गेंदबाज की थी ये गेंदबाज ने. लेफ्ट आर्म राउंड से गेंदबाज करते, इस बार बहुत अच्छे तरह से गेंद को टक्कर दिया है और 1 रन यहाँ पे मिलेगा पालनापाड़ा टीम को और 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 6 पर. इसी तरह से अच्छे गेंदबाज करते हैं गेंदबाज शरद फरले. पहली गेंद के ऊपर उनको विकेट मिला था, उसके बाद डॉट और ये गेंद पे एक सिंगल रन उन्होंने दिया है. और इस बार बहुत अच्छे तरह से गेंद को ऑन साइड पे और ये 4 रन मिलेगा और 4 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ स्कोर बोर्ड के ऊपर 10 पर. अच्छी गेंद यहाँ पे, लेकिन फील्डिंग यहाँ पे थोड़ी सी खराब होती हुई नागला टीम की. बहुत अच्छे तरह से यहाँ पे फील्डिंग करनी पड़ेगी. अतिशय चांगली फील्डिंग या ठिकाणी करावं लागेल नागले संघाला. थोडासा आउटस्पीड थोडंसं तिथे खराब होतं. संघाची धावसंख्या आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10च्या घरामध्ये. हो यावेळेला बघायचं आहे हवेमध्ये बॉल आणि बॉलला पाठवून दिलेला आहे पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 16च्या घरामध्ये. 16 रन्स, 16 धावा. दापलकर ही चांगली गोलंदाजी होती, परंतु या ठिकाणी एक चौकार आणि षटकार लागलेला आहे 5व्या आणि 6व्या बॉलवरती. षटक संपले जाते दुसरं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली आपण तर 16 धावा दाफलकर पाहायला मिळतात या स्कोअरबोर्डवरती. अजून इथे चांगली गोलंदाजी करायची असेल, पाणी आपण घेऊन जायचं. जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे मित्रांनो. सकाळी आपण मिसल पाव आणि चहा याचा आश्वासन घेतलेला आहे. आता फक्त इथे जेवणाचा आश्वासन घ्यायचा आहे. जेवण सुद्धा झालेलं आहे. इथे 8 संघांना इथे जेवण झालेलं आहे. जे खेळाडू आहेत ते जेवले नसतील त्यांनी जेवून घ्यायचं या ठिकाणी. खेळाडू आणि प्रेक्षक आणि आलेले जे पाहुणे आहेत त्यांना सुद्धा जेवून घ्यायचं आहे. गोलंदाज जरूर येतोय. मला वाटतं हा देखील एक चांगला आहे नागली संघाचा एक चांगला गोलंदाज जरूर पाहायला भेटतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजचे दयानंद मला वाटतं हा गोलंदाज असेल आणि दयानंद पाटील हा गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाज, कारण की इथे चांगली गोलंदाजी त्याला करावं लागेल. ग्लास बॉल घेऊन जातोय या ठिकाणी. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून जातोय. एक धाव ठिकाणी जरूर मिळेल, मात्र जास्त का धाव मिळू शकणार नाही. एकच धाव मिळते आणि एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे
ती 17 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 17 म्हणजे त्याचा अर्थ खतरा होऊ शकतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेस शॉट फुट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला शॉट्स कव्हरच्या दिशेने बॉल येतोय. कव्हरच्या दिशेने 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत आणि या 2 धाव्याने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे ते 19च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तमन दौऱ्यामध्ये आलेले जे संघ आहेत पूर्णपणे आनंद लुटतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस केल्याचा प्रयत्न असेल. एक धाव ठिकाणी जोरून मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हा न करता फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी मिळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती 20 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की बघा सिंगल धावांनी काय होणार आहे. एखादा जर मोठा फटका जर येतोय जर समोरचा संघ तितकाच एक मजबूत संघ आहे नांगला संघ आणि या संघासमोर तुम्हाला जर धावा जर चांगले ठेवायचे असतील तर फटके हे चांगले येणे गरजेचं आहे. पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतोय. सरळ चेंडू स्टेजच्या हातामध्ये चेंडू हा विसरतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण की चांगली गोलंदाजी करतोय दयानंद पाटील. लेंदारी लाईनमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पॅटर्न ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस क्रॉस केल्याचा प्रयत्न बघायचा आहे. हवेमध्ये बॉल आहे. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल सुटतो या ठिकाणी आणि मिळतात या ठिकाणी पाळणापाडा संघाला धावा. त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा प्रयत्न केला. आणखी धावा या ठिकाणी मिळू शकतात आणि येस या 3 धावा मिळतात आणि या 3 धाव्याने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे 23च्या घरामध्ये 23 रन्स. याचाच अर्थ आपण बघितला 23 धावा या ठिकाणी या स्कोर बोर्ड ते पाहायला मिळतात. काय जबरदस्त या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं अनिल पाटील कारण की झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल हा यशस्वी झाला नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस क्रॉस केला पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा अनिल पाटील त्या ठिकाणी सगळं क्षेत्ररक्षण होतोय. तो थोडासा भरपूर उशिराने येतोय तोपर्यंत धावा जरूर मिळतात पाळणापाडा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25च्या घरामध्ये 25 रन्स 25 धावा या ठिकाणी. षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा आपण जर बघितला तर 25 धावा या स्कोर बोर्डवरती येणारे अजूनही शेवटचा षटक असं मला वाटतं. इथे आपण जर बघितला पहिला षटक आपण बघितला सुभाष परेड. दुसरं षटक ज्याने हाताळलं गेलं होतं शरद फरले आणि तिसरे षटक दयानंद पाटील यांनी षटक हाताळलं गेलं होतं. चांगली गोलंदाजी केली या तिन्ही गोलंदाजाने. जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत परंतु इथे आता शेवटचं षटक बघायचं कोणाच्या हातामध्ये हे दिलं जातं. जेवण या ठिकाणी झालेलं आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा. प्रेक्षक आणि सर्व संघाचे खेळाडू आणि आलेले जे पाहुणे आहेत त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये चालू दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय बजरंग पाळणापाडा वर्सेस आई चौंडाई नागली या 2 संघामध्ये. गोलंदाज पार येतोय. गोलंदाज अनिल अरुण पाटील. तव्याने फलंदाज जातोय कॉफिन क्रीज मध्ये. गोलंदाज मार्कवर असेल अनिल पाटील. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. एपी टूर्स आपण बघितला अनिल पाटील कारण की आपल्या या महाराष्ट्रामध्ये सध्या त्यांच्या टूर्स नेहमीच जातात कारण की एकविरा लोणावळा त्याच्यानंतर आता सुट्ट्या सुद्धा मुलांना पडलेल्या आहेत. त्यांचे टूर्स भरपूर ठिकाणी जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर संघाची धावसंख्या
आहे धावसंख्येवरती आम्ही नजर टाकतोय. यस होऊ शकतोय कारण की आपण 40+ मॅच खेळतो मित्रांनो. रिटायर्स घेतोय दयानंद. बघा ऊन हे कडक आहे, थकवा थोडा जाणवतोय मित्रांनो. आपण भरपूर लांब आलेलो आहेत म्हणून या आसेशनमध्ये सुद्धा आपण बघितले हे चांगले नियम आहेत. आपले सर्व जवळचे संघ आहेत मित्रांनो. एकमेकांना जर सांभाळून जर घेतला तरी स्पर्धा देखील चांगली पार पडली जाते मित्रांनो. कारण की इथे वादाचा प्रश्न येतच नाही कारण की प्रत्येक ठिकाणी आसेशन तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक चांगले नियम आहेत. अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले खेळाडू शिस्तप्रिय दाखवत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, त्याचा आपण बघितला 2 दिवसा अगोदर पूर्वी त्याचा वाढदिवस गेला. हो यावेळेला हा बॉल आपण बघितला मिलाप स्टोकरनं सरळ बॉल निघून जातोय स्टेकच्या हातामध्ये. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण अनिल चांगला गोलंदाज आहे कारण की ही दिशा आपण बघतोय, जी लाईन आपण बघतोय या ठिकाणी ज्या पद्धतीने रेल्वे ट्रॅक जी सरळ जाते त्या पद्धतीने सरळ गोलंदाजी केली जाते. हो यावेळेला चांगली गोलंदाजी मारायला ते खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. अनिल याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढचा बॉल आता 3रा बॉल घेऊन जातोय हा गोलंदाज. टाटांबा ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉल पागे निघून जातोय. बघायचा 1 धाव ठिकाणी मिळेल, जास्त का धावा ठिकाणी मिळणार नाही. चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26च्या घरामध्ये. 26 रन्स 26 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सुद्धा या ठिकाणी घेऊन जाईल अनिल. सामना करेल प्रकाश सावरे. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह बॉलला सह पाठवून दिलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल निघून जातो आहे आणि या बिगटा त्या ठिकाणी 4 धावा. कॅपमध्ये बॉल होता कारण की अगोदरच हा फलंदाज बघितला का स्ट्राईकचा फटका खेळल्यानंतर या ठिकाणी पॉईंट षटक जरूर मिळाला होता. बॅटवर सरक घेतलेला आहे या बॅटरने आणि या बिगटा 4 धावा आणि या 4 धावाने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 30च्या घरामध्ये. अच्छी गेंद थी, अच्छे बल्लेबाज यहाँ पे प्रकाश सावर बहुत अच्छे तरह से बैटिंग कर रहे हैं. यहाँ पे इसी तरह से बैटिंग करते हैं तो अपने टीम के लिए बहुत अच्छे तरह से रन्स यहाँ पे आ सकते हैं. फिर से गेंदबाज तैयार है यहाँ पे अनिल और इस गेंद के ऊपर फिर से सामना करेंगे प्रकाश. इस बार हवा में गेंद को उड़ा दिया था लेकिन बहुत अच्छे तरह से यहाँ पे फील्डिंग. ज्यादा रन नहीं मिलेगा यहाँ पे, 2 रन मिलते हैं और 2 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे जवळजवळ 32 धावा ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल यावेळेला क्रॉस लाईन खेळायला प्रयत्न. षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 1 धावसंख्येवरती आम्ही नजर टाकतोय. षटक संपलं जातोय आणि पहिलं डाव या ठिकाणी संपुष्टामध्ये आणण्यात आलेलं आहे. प्रथम फलंदाजी केली होती जय बजरंग पालनापाडा या संघाने. जय बजरंग मास्टर पालनापाडा या संघाने सर्वप्रथम बॅटिंग केल्यानंतर ज्या संघाची धावसंख्या आहे 32 आणि मला वाटतं इथे 33 धावांचं एक टार्गेट ठेवलं. एक सोपं आव्हान या समोरच्या संघासमोर ठेवलेलं आहे. नॉट आउट्स ज्याच्या आपण बघितला 25 धावा. प्रकाश सावंत एक जबरदस्त बॅटिंग केलेली आहे प्रकाशाने. परंतु या ठिकाणी एक धावा आपण जर बघितला तर एक सोपं आव्हान ठेवलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण घ्यायचं मित्रांनो.
हॅलो, चला आपण पूर्णपणे तयार राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जर पाणी पिऊन झालं असेल तर आपण क्षेत्ररक्षण तोडीच लावायचं आहे आणि नागले संघाने तयार राहायचं आहे. जेवण झालेलं आहे मित्रांनो. आलेले पाहुण्यासाठी जेवण तयार झालं आहे. म्हणजे याचा अर्थ सर्वांना जेवण या ठिकाणी आहे. जे संघ आहेत सर्व प्रेक्षक आणि आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण, सर्व खेळाडूंना जेवण, या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि नागली संघाने 2 बॅटर पाठवून द्यायचं लगेच ताबडतोब. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. समालोचन करण्यासाठी थोडंसं मला सहकार्य करायचं आहे की जर इथे जर समालोचन थोडंसं येत असेल कोणाला तरी तर इथे यायचं आहे मित्रांनो समालोचन करण्यासाठी. सर विनंती, देवेंद्र भोसकर जर असतील तर इथे जर आले असते जर समालोचन करण्यासाठी तर मला देखील खूप बरं वाटलं असतं. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नागले संघाने आपले 2 बॅटर पाठवून दिले आहेत. मला वाटतं सुभाष परेड आणि शरद फरले हे 2 फलंदाज जाताना दिसत आहेत. संघाचे ओपनिंग जरी मैदानात उतरले सुभाष परेड आणि शरद फरले आणि पालनापाडा संघाकडून पालनापाडा संघाचा 12वा खेळाडू पांडुरंग सावर. स्ट्राईकला आहे सुभाष परेड, नॉन स्ट्राईकला शरद फरले. सामन्याला सुरुवात करायची पंचांनी. पालनापाडा संघाचा 12वा प्रतिनिधी सुभाष परेड, नॉन स्ट्राईकला शरद फरले आणि पहिली साठी घेऊन निघत पांडुरंग सावर. 12वा प्रतिनिधी पालनापाडा संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे.
आलेला आहे. सामना सुरुवात करायची पंचांनी सामना सुरुवात करायची. पहिला चेंडू घेऊन जाते सुभाष परेडसाठी पांडुरंग सावर. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आणि वंद चौकार. 4 धावांसाठी सुभाष यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर पहिलाच चौकार येतोय. सुरुवात नागले संघासाठी चांगली केलेली आहे. आई चावडाई मास्टर नागले संघाचा कर्णधार सुद्धा आहे आणि स्वतःच्या कर्णधाराने सुरुवात चांगली केलेली आहे. दुसरा चेंडू घेऊन जातील पांडुरंग सावर सुभाष परेड यांच्यासाठी. बघूया आणि दुसरा चेंडू सुद्धा सीमा पार होतोय का आणि पंचांनी निर्णय करायचा आहे. 2 धावा. बघूया तिसरा चेंडू सुभाषने पॉइंटला मारलेला आहे. बघूया आणि चौकार चांगलीच खरोखर कॅप्टनशिप पदार्थांना सुभाष परेड चांगला ऑफ साईडला गॅपमध्ये ढकलून दिलेला होता चेंडू आणि चौकारासाठी जातोय. 3 चेंडूमध्ये 10 धावा झालेले आहेत. चांगली सुरुवात आई चावडाई मास्टर्स नागले संघाची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू ठरवलेला आहे. एकच धाव क्षेत्ररक्षण चांगले झालेले आहे पालनापाडा संघाकडून. बरोबर गॅप मध्ये टाकला तरी फटका बरोबर होता. तो फिल्टर इकडचा तिकडे टाकला ना. हा किती करायचे 33 ना. हा 31 32. हा इथं 33 वर गोल करून ठेवतो म्हणजे आपल्याला येते 33. हां ओके. पहिला चेंडू खेळण्यासाठी शरद ठरले. बघू आपल्या संघासाठी काय करतात. पांडुरंग सावर आणि डॉट चेंडू शेवटचे चेंडू घेऊन येतील शरद थर्ले यांच्यासाठी पांडुरंग सावर. आणि काय झेल होते का बघायचं आहे आणि झेल बाद झाले. चांगला असं झेल पकडलेला आहे शरद थर्ले यांचा. काशीनाथ हे चांगला झेल पकडलेला आहे. डाय मारून झेल पकडलेला आहे आणि 3 दिवसामध्ये 3 चेंडू सेम टू सेम खेळून शरद थर्ले आउट झालेले आहेत. या टुर्नामेंटमध्ये खरोखर पूर्ण टुर्नामेंट शरद थर्ले यांची फ्लॉप झालेली आहे. चांगला बॅट्समन आहे पण काय झालेले काय समजत नाही. दमन दौऱ्यामध्ये आणि क्षेत्ररक्षण जे केलं खरोखर या पूर्ण दमन दौऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि झेल मारून कॅच घेतलेली आहे. दयानंद पाटील. बॉलर कोण. प्रकाश सावर. आता कसं समजा आता उरी टाकली ना. प्रकाश सावर आलेले आहे. दुसरे षटक
टाकण्यासाठी संघासाठी प्रकाश सावर आणि बॅटिंगसाठी आहेत सुभाष परेड. बघूया कशा पद्धतीने पहिला चेंडू खेळतात आणि खरोखर चांगलाच बघूया काय होते आणि एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. हा मॅच एक पण नाही पहिले बॉल त्याच पद्धतीने त्यात गेल्या पोचायला पाहिजे ना बॅटला बॉल टच होत नाही. दयानंद बघूया काय होतं आणि चौकार. पहिला चेंडू दयानंद यांच्या बॅटमधून पहिला चौकार. बॉल द्यायचा आहे. बासाने बॉल चेक करून घ्यायचा आहे. बॉल आणण्यासाठी गेलेला आहे. बघूया 2 मिनिटं 55 बॉल आलेला मी सामना चालू करायचा आहे. दयानंद मिसफील्ड झालेले आहे. बघूया 2 धावा मिळतात का आणि चांगलासा थ्रो आणि फक्त 2 धावा आणि स्कोर झालेला आहे 18. 3 चेंडू टाकून झालेले आहे षटकातली आणि 18 धावा झालेल्या आहेत आई चावडे मास्टर नागले संघाच्या. खरोखर चांगला असं शॉट हे केलेलं आहे आणि षटकारासाठी 6 धावांसाठी दयानंद पाटील यांच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार. सर्वात लांब पल्ल्याचा षटकार मारलेला आहे दयानंद पाटील यांनी या टुर्नामेंटला सर्वात लांब. इमारतीच्या पूर्ण वरून बॉल त्या साईडला गेलेला आहे आणि सर्वात लांब पल्ल्याचा षटकार मारलेला आहे या दमन दौऱ्यामध्ये दयानंद पाटील यांच्याकडून 115 मीटरचा षटकार मारलेला आहे आणि स्कोर झालेला आहे 24. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा त्याच्यापेक्षाही लांब 125 मीटरचा षटकार मारलेला दयानंद पाटील यांनी. बॉल गेलेला आहे बिल्डिंगच्या वरून त्या साईडला 125 मीटरचा षटकार गेलेला आहे. ग्राउंडमध्ये बॉल हॅट्रिक साठी दयानंद पाटील. बघूया तिसरा पण षटकार मारतात का. बॉल आलेला आहे गिरीधर मात्रे यांच्याकडून दयानंद पाटीलसाठी षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा वारशी लागलेला आहे. बघूया काय करतात. आपले ॲडव्होकेट गिरीधर मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा वारशी लागलेला आहे आणि 500 रुपये पटकावले सुद्धा दयानंद पाटील यांनी खरोखर 3 षटकार मारले आणि विजय षटकार मारलेला आहे. सामना फिनिश झालेला आहे. 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच दयानंद पाटील आहेत. पहिले ओव्हर 5 मारली बॅटिंग. किती आलं त्याच्या धावा 18 20 26. 6 चेंडूमध्ये 26 धाव कुठून काढलेले. 5 चेंडूमध्ये 26 धाव कुठून काढले. 24 धाव कुठून काढले 5 चेंडूमध्ये दयानंद पाटील यांनी आणि गिरधर मात्रे यांच्याकडून 500 रुपये पार्ट नॉट आउट. आमच्याने 2 शिलोत्तर NSK ते बाय भेटले त्यांचीच आमची लागेल ना. बाय मग टायगरला भेटली कधी ती त्यांची ना पहिला आता कोणची मॅच होती माहिती नाही ना. सर बसतं ना
नागल्याने खोल आहे एनएसके आहे आता मॅच कोणची हां नागली जिंकली मग अशी आता जिंकली ना हरली ना हरली ना मॅच होती अनिल पाटील काय एक पण आहे तुला तर मग काय नाही दुसरी The Bluetooth device is ready to pair. ग्राउंडच्या बाहेर का हॅलो अनिल पाटील यांनी इकडे यायचं आणि दयानंद पाटील सुद्धा इकडे यायचं दयानंद पाटील अनिल पाटील माननीयसाठी दयानंद पाटील आणि अनिल पाटील मंडळीचे खजिनदार इथे यायचं मॅचला दमनला उद्या झाला कपला का आता कपला अनिल पाटील संपर्क झाला इथे करा 15 मिनिटाचा ब्रेक द्यायला सांगितलंय अध्यक्षांनी सामना 15 मिनिटं जरा आपला ब्रेक आहे तरी पंचांनी जेवून घ्यायचं आहे पंच तुम्ही जेवून घ्यायचं आहे 15 मिनिटासाठी पूर्ण सामने ब्रेक दिलेला मॅचसाठी त्याच्यामुळे सर्वांनी जेवून घ्यायचं आहे आणि दयानंद पाटील आणि अनिल पाटील यांनी द्यायचं आहे पन्नावर तुम्ही जाऊ नका जेवल्या टाइमला पडा संघ जेवल्याशिवाय जाऊ नका काय असेल ते करून घ्या पण जेवून घ्या आणि ते थांबायचं आणि शेवटपर्यंत थांबायचं लक्षात ठेवा शेवटपर्यंत घरी जायचं नाही फायनल झाल्याशिवाय कारण की तुम्हाला सुद्धा बक्षीस आहे हे लक्षात ठेवा हॅलो 15 मिनिटं ब्रेक सांगितलं अध्यक्षांनी काय नाही नाही त्यांना पण जेवायला त्यांना ते 15 मिनिटं ब्रेक हा मला की चालू करू मॅनेजमेंट द्यायचे अनिल पाटील मॅनेजमेंट द्यायचे हा दयानंद गिरीचे मात्र हा खरोखर साहेब द्यायचे हे 500 रुपये सुद्धा द्यायचे आहेत आणि ओपी टूर ओपी टूरचे मालक अनिल अरुण पाटील यांच्याकडून एक कॅप आहे आणि सन्मान चिन्ह सुद्धा आहे बिरजू मात्र यांच्याकडून बँडमध्ये सगळी नाणं देताना पहिला कॅप घालायचे एपीडीचे मालक अनिल पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केलेली कॅप आणि एपीडीचेच मालक अनिल अरुण पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह